आणि मुलगा सगळ्यात धाकटा आहे का? नाही, सर्वात मोठा आहे. तरी 3 मुली होऊ दिल्या. हा. मुलं जर घरात असले तर आपलं किती जरी झालेलं असलं वाहन तरी मुलांच्या समोर शांतच बसलं पाहिजे. पण कशावरून होतात वाद तुमचे? पण आता तेच माझं इच्छा आहे का माझा एक बी मुलगा किंवा एक बी मुलगी ही अडाणी राहिली नाही पाहिजे. पूर्ण शिक्षण झालं तोपर्यंत लग्नाचा विचार करणार नाही. हे सगळेजण लाडानी काय म्हणतात? जागो. हा? जागो. जागू. हो. अरे देवा, डाकू आलाय मुलाखतीला. देवा भगवंत, आणि हा डाकू म्हणतोय मला पोलीस व्हायचंय. आता ना या जग्गा डाकूला मीच घाबरली आहे. साप का आवडतो तुला? मला साप आवडतोच म्हणजे खरं तर. ते मला पण तारक मेहता प्रचंड आवडतं. भुंकला काय डायरेक्ट चावला. अरे आठवलं मला, सांग. आमच्या टीचरांचा बर्थडे होता ना. पण तुला जाणवतं का ते की हे कोणीतरी बरोबर नाहीये असं तुला जाणवतं? एकदा जाणवलेलं आहे, आता मला समजतं. आता पहिले काय मी थोडी. तू लकी आहेस, तुला 2 मोठ्या बहिणी आहेत. त्यांनी तुला समजावून सांगितलंय का पिरियडच्या काळजीबद्दल वगैरे? तुला काय मत आहे तुझं आपल्या देशाबद्दल? मला एक मत आहे बरं का, सुती कोण मोठं आहे एवढंसं? माझा कसा वाटतोय मेकअप? केलाय मी मेकअप असं वाटतंय का कमी आहे जरा? हा, कमी थोडा. अशोक दादा, असं आहे की एक आपल्याला दरी जाणवते की शहरातल्या मुलांचं वाढणं वेगळं असतं हो आणि जरा निम शहर किंवा गावाकडची मुलं, हो त्यांना एक वेगळं वातावरण मिळतं. त्यांची शाळा किंवा त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. हो. त्यांच्या बोलण्यातले विषय वेगळे असतात. तर हे जाणून घ्यावं आपण सगळ्यांनी. बरोबर. गावाकडच्या मुलांना असं वाटू नये की आपल्याकडे काहीतरी कमी आहे, कमी आहे. आणि शहरातल्या मुलांनाही असं वाटू नये की आपण भारीचे बाबा, आपल्याकडे लय पैसे आहेत, असंही वाटू नये. होतंय. असं होतं बघा. होतं. आणि ती सुरुवात लहान मुलांपासून होते. तर आज आपण तुमची गोष्ट जाणून घेऊया. तुम्ही ओझरमीनला राहता. हो. तर ओझर बद्दल मी ऐकलंय, जे अष्टविनायकापैकी एक आहे. नाही. ओझरमीन कुठं आलं? हे ओझरविंग जिथं विमान तयार होतं बर ते ओझरविंग. बर. म्हणजे निफाड तालुक्यातलं. निफाड तालुका. हो. आणि जवळचं शहर? जवळचं शहर नाशिकच आहे. नाशिक आहे. हो. आता नाशिकपासून 24 ते 30 किलोमीटर अंतरावर हे ओझरविंग गाव आहे. काय काय बनतं तिथे मला माहित नाहीये. इथं पायलट म्हणजे जेवढी मिंग विमान तयार होतात तिथं सुखोई 30 पण तयार होतं. म्हणजे जास्त अनुभव तर नाही मला बरं, पण ऐकून आपल्याला माहित असतं. हो. तिथं ओझरमिंग मध्ये ते सुखोई 30 तयार होते. ते एक मिंग फायटर म्हणून आहे, बरं, ते पण तयार होतं. जास्त अनुभव नाही म्हणजे मध्ये गेलो नाही, हरकत नाही. आपण कधी कारखाने वगैरे ते पाहिलेले नसतात नाही. त्यांचे, पण तिथे बनतात. हा, असं तुम्ही बनतात. म्हटलं. आणि तुमचा व्यवसाय काय? मी करतो कार्पेंटरचं काम. बरं. मग कुशलता ही जास्त अमराठी माणसांमध्ये दिसून येते. बऱ्याच वेळेला शहरात ही कामं करायला बरेच हिंदी भाषिक येतात. आहे, भरपूर आहे हिंदी बोलणारे पण. जसे MP मधले ते जे UPतले जे आलेले आहे ते बोलतात मग हिंदी, पण जास्त करून आम्ही त्यांना मराठीतच बोलतो. जशी आपली भाषा आहे ती महाराष्ट्राची, त्या हिशोबातच बोलतो. पण ते पण आता फार जुने लय दिवसानंतर आलेले, म्हणजे जुने आहे, खूप वर्ष झाले त्यांना इथं, मग ते पण मराठी शिकलेत. आणि कधी कधी काय असतं, आपल्या हातात जे कलाकुसर आहे त्यासाठी माणूस पोटापाण्यासाठी कुठे कुठे वास्तव्य करत असतो, जात असतो. तर तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी तीन मुली, एक मुलगा आहे. बर. आई आहे, पत्नी आणि मी. बर. असे आम्ही 7 जण. आणि मुलगा सगळ्यात धाकटा आहे का? नाही, सर्वात मोठा आहे. तरी 3 मुली होऊ दिल्या. किती मोठी गोष्ट आहे. आता आणि समृद्धी धाकटी आहे का? सर्वात धाकटे. बर. लास्ट नंबर. बर. आणि म्हणजे ही बाकीची मुलं काय काय करतात? आता एक मोठा आहे, तो ग्रॅज्युएशन करतोय, शेवटचं वर्ष आहे. झाले त्याचे पेपर, आज 2 दिवस झाले. आणि 2 नंबरची 12वीला आहे, 3 नंबरची 10वीला आहे, ही शेवट नंबर 7वीला आहे. बर. सगळे शिकतायत? सर्व शिकतात. बर. आणि तुमची बायको काय करते?
ती पण मजुरीच करते, ती जुने भांड्याचे काम करते बरं. आणि मी कार्पेंटरचं काम करतो. बरं. म्हणजे तुम्हाला जिथं साईट चालू असेल, कोणाचं घर आहे बाबा, कुठे दुकान आहे, त्या ठिकाणी जावं लागतं असं आहे. कारण आपण घरी तर त्यांच्या मापाच्या वस्तू बनवू शकत नाही, तिथं जाऊन. नाही, त्याच्यात म्हणजे तो एक कार्पेंटर वेगळा जो हे बनवतो आपण. मी फक्त कोणते आपलं स्लॅब जे टाकता का, बरं, टेक्स्चर बांधून द्यायचं, ते हे फर्निचर वेगळे. लक्षात आलं. तुम्ही इमारतीच्या कामांमध्ये आहात. हो बांधकाम जिथं चालू असतं त्या बिल्डिंगांमध्ये तुमचं काम असणार. हो म्हणजे नवीनच जागी काम करावं हो, लागतं. नवीन. बर. पण बऱ्यापैकी कष्टाचं काम आहे. म्हणजे तुमची पत्नी पण बरंच हे कुटुंबासाठीच तुम्ही करता. हो. बर. पण कामं मिळतात का जर्मिनला? म्हणजे खूप काम आहे. बर. काम करणाऱ्याला काम आहे तिथं, भरपूर काम. चांगलं सांगितलं. कष्ट करणाऱ्या माणसासाठी काम आहे. ज्याची इच्छा आहे तो करतो, ज्याची इच्छा नाही तो काय आहेच घरी. खरंच आहे. कारण की मला 4 मुलं आहे, त्याच्यामुळे पत्नीची साथ खूप मला मौलाची आहे. कारण की सिटीमध्ये थांबणं म्हणजे एक लय कष्टाचं काम आहे. त्याला एका माणसावर पुरं होत नाही. शिवाय 4ही मुलं शिक्षण करत आहे. त्याच्यामुळे पत्नीनं आपल्याला साथ दिली, व्यवस्थित टाईमवर खाणं पिणं मुलांचं सर्व काही क्लिअर आहे. ते एक वेगळं समाधान असतं. म्हणजे मला हे ऐकताना फार बरं वाटतं. एक आहे तिने तुम्हाला दिलेली साथ, आणि दुसरं असतं की मुलं पण तुम्हाला बघत असतात ना. हो. आपल्या आई वडिलांमध्ये चांगलं बोलणं आहे का? वडील आईशी कसं बोलतात? तिचा एक मान ठेवतात का बोलताना? का त्यांच्यात वादविवाद होत असतात? तर त्याचा अनेक वेळेला मुलांच्या मनावर परिणाम होत असतो. हो. आणि मोठं झाल्यावर ते त्यांच्या बायकोशी किंवा नवऱ्याशी कसे वागणार आहेत? फक्त नवरा बायकोशी असं नव्हे, पण आपली मित्रमंडळी असतील, कामाच्या ठिकाणी, ह्यांच्याशी ते कसे वागतात, हो, ह्याचं मूळ असतं आईवडिलांचं वागणं आपल्यासाठी. बरोबर. तर तुमच्या मनात काय आठवणी? तुम्ही काहीतरी सांगत होता, सांगा. नाही, आमचं तर असं काही नाही आहे. आता थोड्याफार तर होतच राहता, ते तर नैसर्गिक आहे. हां, थोडेफार भांडणं. पण जर कधी आता मुलं जर घरात असले तर आपलं किती जरी झालेलं असलं भांडण तरी मुलांच्या समोर शांतच बसलं पाहिजे. किंवा पत्नीने हो किंवा नवऱ्याने हो, दोघांनी शांत बसलं पाहिजे. कारण की आपला जो परिणाम आहे तो मुलांवर पडणार. ते तुम्ही पाळता. हो. तिचं नाव काय आहे बायकोचं? सुनीता. बर. पण कशावरून होतात वाद तुमचे? आहेर देणी घेणी काय होतात? नाही, तसं काही नाही. ते किरकोळ म्हणजे असं काहीतरी मग बोलणं झालं, ओरचढ बोललं किंवा घरगुती काहीतरी, दुसरं काही नाही. बरोबर. तुमच्या बालपणीच्या काय आठवणी आहेत? तुमचे आई वडील काय करत होते? माझ्या लहानपणाच्या आठवणी तर खूप म्हणजे अवघड गेलेले आहे. बरं. कारण मी जेव्हा लहान होतो तर 3 ते 4 महिन्याचं, म्हणजे आपल्याला तर काही कळत नाही, पण आई बोलते. कारण की 3 ते 4 महिन्याचं असताना वडील वारलेले. बरं. शेवटी फक्त आई होती. माझ्यापेक्षा एक मोठी बहीण आहे. मग बहिणीचं तर काही लग्न झालेलं नव्हतं. मग आईने खूप कष्ट करून ते लहानाचे मोठं केलं. त्याच्यानंतर माझी शाळा पण अर्धवट सुटल्या गेली. मी बी काही जास्त नाही, 6वीच शिकलो. त्याच्या पुढं काही शिकल्या म्हणजे परिस्थिती त्या मापाची नव्हती, त्याच्यामुळं शाळेत जाणंच जमलं नाही. मी शेवटी पण 7वी नंतर कामाला जॉईंट झालं. 12 ते 13 वर्षापासून कामाला जॉईंट झालं. म्हणजे होत नव्हतं तरी करायचं, पण मग थोडंफार का होईना आईला सपोर्ट करायचं. पण आता तेच माझं इच्छा आहे का माझा एक बी मुलगा किंवा एक बी मुलगी ही अडाणी राहिली नाही पाहिजे, पूर्ण शिक्षण झालं. बरोबर. पण इतक्या लहान वयात तुम्हाला काम करायला लागलं म्हणजे आज ज्या वयाची समृद्धी आहे, हो, जवळजवळ त्या वयाचे असताना तुम्ही कुटुंबाला हातभार लागावा म्हणून काम करायला सुरुवात केली होती. कारण की त्या टायमाला कंपनीत बी कोणी घेत नव्हतं. हे किरकोळ म्हणजे असं वीटभट्टीवर किंवा विटा, जे गाडीवर विटा टाकून नेता बांधकामासाठी, ते पण काम केलेलं आहे.
आणि तुम्ही स्वतःच हाफ तिकीट होता, तुम्ही किती लहान होता. हो. एवढ्या लहान मुलाला कोण काम देणार असंही होतं ना. मग काही लावतच नव्हते कामाला. बऱ्याच कष्टात ना तुम्ही वर आलेला आहात अशोक दादा. आता बघू आता इथून पुढं. मला समाधान किंवा अभिमान या गोष्टीचा वाटतो की तुम्ही हे ठरवलंय की कष्टाची वाट तर तुम्ही टाळू शकणार नाही, पण तुमच्या मुलांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे. हो, हे तुमच्या मनात आहे. बरोबर. आणि तुमची मुलांसाठी म्हणजे समृद्धीसाठी तुमचं काही स्वप्न आहे का की तिने काय करावं? का ती शेंडे फळलं घरात सगळ्यात लहान आहे त्यामुळे तिचे लाड होतात असं काही आहे? नाही, तिचे लाड आपण लाड बी तेवढेच करायचे, शिक्षणात बी तेवढंच तिला. माझं तर असं मत आहे, आपण कोणत्याही क्षेत्रात जा, तुम्हाला ज्याची आवड आहे तो क्षेत्र तुम्ही पहा, पण मग कंटिन्यू सारखं ते करावं का म्हणजे त्याच्यात तुम्हाला अपयश येणार नाही, असं यशच आला पाहिजे तर असं क्षेत्र घ्यावं तुम्ही. त्याच्यासाठी तुमचं बंधन नाहीये? नाही. आई वडील म्हणून तुम्ही असं नाही सांगितलं की बाबा आता तुम्ही अमुकच का बँकेतच नोकरी मिळवा, आता तुम्ही इंजिनियरच व्हा, असं तुम्ही बंधन कुठल्याच मुलांवर नाही? कोणत्याच मुलांवर. बरं. आणि तुमचा मुलगा आता कुठल्या साईडला शिकतोय? आता तो ग्रॅज्युएशन तर झालंय त्याचं, पण आता त्याची इच्छा तो आता पुढं काय करू. बरोबर, ती मोकळीक तुम्ही दिलेली आहे. मग आपण ते कसं होईल, आपण जर म्हटलं भाऊ तू पोलीस होय, त्याची जर इच्छा असेल मला बँकेत कामाला जायचं आहे, किंवा मी म्हणतोय बँकेत जाय, त्याला जर काही पोलीस लाईनमध्ये कधी आवड असली तर ते धड त्याचं पण होणार नाही. बरोबर. धड माझी इच्छा पुरी होणार आहे, तो मधीच राहील. त्याच्यापेक्षा त्याला जर कधी जी आवड आहे त्या आवडे तू जाय भाऊ, त्याच्यात तुला यश आलं पाहिजे, अपयश नाही आलं पाहिजे. फार मोठी गोष्ट आहे अशोक दादा, कारण अनेकदा आपण असं म्हणतो की बालपणात आपल्या मनावर एखादी जखम झाली असेल, जसं तुमचे वडील, त्यांचं छत्र तुम्हाला मिळालं नाही, तुम्ही आईला कष्ट करताना पाहिलं आणि आपल्या मनात ती गोष्ट राहते आणि आपण मोठं झाल्यावर आपल्या वागण्यातनं ती परत उमटत राहते. पण तुम्ही तसं नाही होऊ दिलेलं, तुम्ही खूप शांतपणे स्वतःच्या भावनांचा निचरा केलेला आहे आणि मुलांवर कुठल्याही अर्थाने तुम्ही बंधनं घालत नाही आहात. पण तरी मला विचारावं असं वाटतं की 3 मुलींच्या लग्नाचं तुम्हाला कधी प्रेशर येतं का? आता त्यांच्या तकदीरात जे असेल ते होईलच. बरोबर. जर ते त्यांच्या इच्छे म्हणजे त्यांच्या तकदीरात जर असेल ते लागले कुठं तर काही टेन्शनच नाही मला. आणि लागल्यानंतर बी मी जोपर्यंत त्या मुली कुठपर्यंत त्यांच्या स्वतःच्या पायावर होती नाही तोपर्यंत लग्नाचा विचार करणार नाही. किती मोठी गोष्ट आहे. त्या स्वयंपूर्ण झाल्या पाहिजेत, आपल्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. भविष्यात त्यांना कोणाची गरज नाही पडली पाहिजे. म्हणजे नवऱ्याला जरी लग्न झाल्यानंतर नवऱ्याला तिने साथ दिली पाहिजे का बाबा, जरी एखाद्या वेळेस होतच कुरबुर प्रत्येकाच, जर कधी तो गेला पण साईडला तर ती आईबापांकडे बी येऊ शकली नाही पाहिजे, नवऱ्याकडे बी हात पसरला नाही गेला पाहिजे, ती स्वतःच्या हिमतीवर उभी राहिली पाहिजे. आर्थिकदृष्ट्या ती सक्षम पाहिजे असं तुम्ही म्हणताय. हो, फार मोठी गोष्ट आहे. कारण तुम्ही जे सांगत होता त्यात एकदाही हुंडा हा शब्द आला नाही, हे खूप बरं वाटलं. हुंडा तर नाही. महाराष्ट्रात बऱ्यापैकी आपण प्रगतिशील माणसं आहोत आणि आपण मुलगी झाली म्हणजे हुंड्याची तयारी करायला घेतली असं करत नाही. आणि दुसरं, लग्नाच्या थाटमाटाचंही तुमच्या बोलण्यात आलं नाही. थाटमाट काय, आता जेवढा पैसा आपण वेस्टेज खर्च करू तेवढं त्याच्यापेक्षा त्यांना काही दिलं, बनवून दिलं तेच फायद्यात पडेल. त्यांच्या संसाराला उपयोग होईल अशी एखादी गोष्ट आपल्या हातनं झाली तर बरं. समृद्धी आता ती ग्रॅज्युएट व्हायला बराच वेळ आहे. हो. तर तुम्हाला वेळ मिळतो का? म्हणजे तुम्ही काय बोलता पोरांशी? म्हणजे कामाबद्दल बोलता का? नाही, आता मी संध्याकाळी लेट येतो, 7-7:30 होऊन जातं मला यायला. तुमचं सूर्यास्तापर्यंत काम चालू असत असेल? नाही, 6 वाजेपर्यंत चालू असतं, 6 नंतर सुट्टी असते. बरं. पण त्याच्यात नंतर थोडंफार मित्रांमध्ये थोडं बसल्यानंतर मग संध्याकाळी लेटच जातो माणूस घरी. मग तोपर्यंत ते त्यांचा अभ्यास वगैरे ते करून ही झोपून जाते लवकर.
समृद्धी. ते बाकीचं त्यांचं चालतोय अभ्यास, मग आपण काय त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. चाललं बा आपलं आपली चहा प्यायची टी भात बघायचं. तुम्ही डबा घेऊन जाता कामाला? हो. बर. तुमच्या ओझर मीनमध्ये काय म्हणजे कशा प्रकारचं गाव आहे? मोठं आहे का? म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा जशा आहेत हो तशा प्रायव्हेट शाळा पण आहेत का? हो, प्रायव्हेट शाळा पण आहे खूप आहे. पण जास्त करून जिल्हा परिषदची शाळेत जास्त नाव आहे. कारण की आता हे जे स्पर्धा परीक्षा झाल्या आहे याच्यात जिल्हा परिषदचं खूप यश आहे. बर. म्हणजे तुम्ही ठरवून या शाळेत समृद्धीला घातलंय? हो. नाही तरी तिथं पहिलीपासनं 7वी पर्यंतच आहे, जिल्हा परिषदच आहे. दुसरीकडं पण आहे, पण मग जास्त करून माझे 4ही मुलं तिथंच शिकले जिल्हा परिषदला. आणि तिथे शिक्षक चांगल्या पद्धतीने उपस्थित असतात? हो. म्हणजे त्यांचा सहभाग असतो मुलांच्या शिक्षणामध्ये? हो. आणि तुम्हाला शाळेत जावं लागतं का कधी? कधी शाळेत जायचीच गरज नाही पडली, कारण की आता सर्व ते मोबाईलचं कनेक्शन आहे. हो. यूट्यूब आपलं व्हॉट्सअप काही कमी असलं तर ते टीचर लोक ग्रुप बनवता, त्याच्यात ते टाकून देतात का बुवा असं असं आहे. तर मग ते आता ते बघायचं, कधी जास्तच गरज असली तर जायचं आपण. बरं आहे हे. आम्हाला शहरामध्ये सतत दर 2-3 महिन्याला एक पालक सभा असते. ते तुम्ही ऑनलाईनच या, शाळेतच या विषयाच्या शिक्षकांना भेटा, फार आमच्या मागे लागलेलं असतं. तसं तर पालक मीटिंग राहते, पण मग आता मोठी मुलगी ती जाते. हो, कधी मध्ये मीटिंग असली तर. आमचं तर काही जमत नाही जायला. असं म्हणतात मोठी मुलगी असेल तर ती आईची सगळ्यात चांगली असिस्टंट असते. हो. बरंच लक्ष देते. तुमच्या मुली स्वभावानी आहेत तशा? सगळी 4ही मुलं स्वभावानी कशी आहेत? 4ही छानच स्वभाव आहेत 4हींचा पण. अभ्यासू आहेत का? हो. आणि अभ्यास ज्याचा त्याचा अभ्यास करतात. आणि एकमेकांशी जुळवून घेतात? होत राहतं कधी मध्ये दोघांमध्ये. 2 एक बाजूला, एक बाजूला, मुलगा सेपरेट. बर. त्यांची आता ही न 1 नंबर, ह्या दोन्ही एकत्र होऊन जातात. 2-3 नंबर ती बाजूला होऊन जाते काही टायमाला. चालायचंच, भावंड म्हणल्यावर काहीतरी जितके पाहिजे असतात तितकं भांडणही उकरून काढायचं असतं. हो. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. तुमच्याकडे घरी धार्मिक वातावरण आहे? कसं आहे वातावरण? धार्मिक तर जो देव आला त्याचा पाया पडून घ्यायचा, बस. बाकीचा विषय सोडून द्यायचा. माणूस की हाच आपला धर्म. बस. ते तुमच्या बोलण्यातनं जाणवत आहे अशोक दादा की निखळपणे तुम्ही आयुष्याकडे बघताय. हो. मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि आनंदाने नांदावं. सगळ्यात महत्वाचं स्वयंपूर्ण असावं. हो. हे प्रत्येकानेच लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता आम्ही समृद्धीशी गप्पा मारणार आहोत. बघूया तिच्या भविष्याबद्दलचे काय विचार आहेत. चालेल. मनापासून आभार. नमस्कार समृद्धी मॅडम. नमस्कार. तुम्ही जोरदार तयारी केली म्हणे. कुठं पोलिसात का काय जाणार आहे? हो. खरंच? मला पोलीस आवडता आणि आम्ही जातो ना स्कूलमधून घरी जातो तेव्हा तिथे पोलीस वगैरे राहतात. मग मला पोलीस ते त्यांना सॅल्यूट करणं मला आवडतं. मला पण खूप आवडतं. मला पण पोलीस क्षेत्रात जायचं होतं, पण नंतर कॉलेजमध्ये मी गेले ना तर मला एकदम सिनेमात काम मिळालं, तर मी आता सिनेमात पोलीस बनते. मला ॲक्टर पण आवडतं. मला ॲक्टिंग वगैरे करायला खूपच आवडतं. काय सांगतेस? हो. कितवीत आहेस तू समृद्धी? 7वी. 7वीत आहेस? हो, आता 8वीला जाणार मी. बरं. मला असं स्कूलमध्ये मला ॲक्टिंग वगैरे स्पर्धा याच्यामध्ये पण ॲक्टिंग करते मी. हो. आमचे नाटिका स्पर्धा होतात ना क्लासमध्ये पण ॲक्टिव्हिटीजमध्ये घेते मी, खूप घेते. खूप भाग घेतेस? हो. काय मस्त. आवडतं मला. आणि घरी टीव्हीवर काही बघतेस का तू? हो, बघते ना तारक मेहता वगैरे. मला पण तारक मेहता प्रचंड आवडतं. मी तारक मेहता कधीही बघू शकते. मी जेवता वगैरे असं टाइमपास म्हणून पण बघते. तारक मेहतामध्ये
ते पोपट म्हणून एक कॅरेक्टर आहे ना, हो ते पत्रकार असतात मला वाटतं. हो ते हो ना? पत्रकार, त्यांची ऍक्टिंग तर खूपच भारी सॉलिड. असते. आणि ती सगळी मुलं आता किती मोठी झाली आहेत. टप्पू सोनू टप्पू वगैरे, सोनू मोठे झालेत ते सगळेजण. गोलू वगैरे. हो. आणि सोनू आहे ना, ती मराठी नव्हती. नाही, तुला हिंदी बोलता येतं? हो येते, कसं काय समजतं? मला समजते पण आणि बोलता पण. मला हिंदी तर खूपच आवडतं. कशामुळे? ते हिंदी बोलण्यामध्ये खूपच असं स्टाइल वगैरे भारी. तो तुम्हें हिंदी समझती है अच्छी तरह से? अच्छी तरह से कैसे? तुमने हिंदी कहाँ सीखी? बातें करते हैं ना वो लोग, उससे सीख ली. वो लोग मतलब टीवी पे हाँ टीवी कि पे. मोबाइल पे? मोबाइल पे नहीं, टीवी पे तारक मेहता में वो बोलते हैं ना, बातें करते तो मैं समझ हा, जाती. आता मला लक्षात आलं. तारक मेहता मध्ये सगळेजण वेगवेगळे असतात बघ. कोणी मराठी, भिडे कुटुंब मराठी आहे, एक जण कोणी दक्षिणी आहे, मग ते सगळेजण हिंदीत बोलतात. वेगळी भाषा वेगळी त्यांची, पण ते मराठीमध्येच बोलतात. हिंदी हिंदी sorry. हिंदीत बोलतात. मजा येते ते ऐकायला आणि आपल्याला समजतं. त्याच्यामुळे तुला हिंदी यायला लागलंय. हो कमाल आहे. पण तुम्हाला हिंदी विषय आहे का शाळेत? हो हिंदी आहे आम्हाला. पण आधी 1 मिनिट, तुझ्या शाळेचं नाव सांग. तुझं नाव सांग, तुझ्या शाळेचं नाव सांग. माझं नाव समृद्धी अशोक पवार. माझ्या स्कूलचं नाव झेडपी स्कूल आहे. बर आणि माझ्या टीचरांचं नाव पावरा मॅम. बर. पण झेडपी स्कूलला वेगळं नाव नसतं, झेडपी स्कूलच म्हणतात. नाही, त्याला पूर्ण नाव असं बोलतात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझर टाउनशिप नंबर 2. बर, ओझर टाउनशिप. हो लक्षात आलं. आणि ओझर मीनला तुम्ही राहता? हो ओझर. लांब आहे शाळा? नाही जवळच आहे. कसं जातेस? पाय नाही, सायकलवर जाते मी. जर सायकल खराब झाले तर पाय जाते. सायकल कशाला खराब होते? पंक्चर वगैरे झालं तर? हा पंक्चर वगैरे झाले तर जाते. फ्रेंड्ससोबत जायचं, फ्रेंड्ससोबत यायचं. मजा येते जायला हो. शाळेत. आणि आता स्कूल तर लेट नाही लवकर सुटते ना, मग आम्ही कैरा पाडतो वगैरे वगैरे. अरे कोणतरी येईल मागे दणके द्यायला. नाही, ते पोलीस बोलता आम्ही देऊ का वार्डन असे बोलता. आता तू पुढे जाऊन पोलीस होणार आहेस ना, त्यामुळे ते तुला आधीपासूनच पोलीस मॅडम समजतात आणि तेच कैऱ्या देतात. पण तुमच्या इथल्या पोलिसांचं काय काम असतं? तिथं ते चोर वगैरे, ते आम्ही जातो ना, स्कूलचे विद्यार्थी असतात म्हणून रक्षा वगैरे करण्यासाठी ते पोलीस जागेवर असतात. बर. तिथं आता आमची स्कूलचं सुटली की तिथं गेटापाशी एक पोलीस असतो. नंतर तिथून थोडे पुढे गेले की दुसरा पोलीस असतो. असं जागेवर पोलीस असतात. म्हणजे देखरेख, तपासणी ह्या सगळे कामं ते करत असतात. अरे आमचे गणपती मंदिर आहे ना, त्याच्यात बाहेर आलोच की ते एक पोलीस काका आहे, ते मला खूप आवडतात. भारी बोलतात ते, ऍक्टिंग वगैरे. म्हणजे ते आहे ना, फिल्म मधले ऍक्टरच समजून घ्या. ते असेच करतात, मजाक वगैरे. खूप वाटतं त्यांना. किती छान. आपले पण वाटतात ना मग ते. हो. नाहीतर फक्त भीतीच वाटायची पोलिसांची किंवा पोलिस. मला भीती वगैरे वाटायची नाही त्यांची. आम्ही गेलो का वगैरे ते ना चॉकलेट वगैरे कसे ते दुसरे देतात, ते असं म्हणजे चोर वगैरे असतात तसे बोलता आम्हाला की चोर सुटले पोरांनो, जास्त फिरू नका, हे नका करू, ते वगैरे बोलतात आम्हाला. पण तुला चोरांची भीती वाटत नाही, तुला कशाची भीती वाटते? मला जसं त्यांना ओळखत नाही मी, ते मला असं रागात वगैरे बघतात ना, त्यांना भीती वाटते मला. खरंय. अनोळखी माणसं. हो अनोळखी माणसं. नको वाटतं आपल्याला, कधी कधी असुरक्षित वाटतं ना अशी माणसं आजूबाजूला असली की. बरोबर आहे. मी तुला वेगळंच उत्तर सांगणार होते. मला कशाची भीती वाटते सांगा. पालीची. हो, बाथरूम मध्ये गेली की पाल असली तर मी बाहेर जाऊन जाते. खूप भीती वाटते. तिचे डोळे बापरे लय डेंजर असतं. मला खूप भीती वाटते. मला म्हणजे मी सांगूच शकत नाही, मी एवढी मोठी झाली आहे तरी भीती वाटते ना. भीती वाटते. मला पण वाटते. पण तू आधी सांगितलंस ते बरोबर आहे. कारण अनोळखी माणसं असतात ना, आपल्याला अंदाज येत नाही ना. काही काही जणांच्या वागण्या बोलण्यामध्ये असं काहीतरी वेगळंच असतं.
त्यांचे लगेच ते बघता वगैरे, त्यांना रागात बघता काय जण, मला लगेच भीती वाटते. पण तुला जाणवतं का ते की हे कोणीतरी बरोबर नाहीये असं तुला जाणवतं? एकदा जाणवलेलं आहे, नंतर कधी वाटलं नाही. पण मग तू कोणाला सांगतेस का तसं की अशा माणसांना टाळलं पाहिजे? हे तू कोणाला सांगतेस? मी माझ्या बहिणीला आणि आईला सांगते. बर. बहिणीला जास्त सांगते, माझी बहीण लगेच मम्मीला सांगत येते. पण मग काय म्हणाली तुझी बहीण? माझी बहीण बोलती म्हणे असं घाबरायचं नाही, जर काय तिथं कोणी असलं तर त्यांना सांगायचं, आणि जर तुझ्यासोबत कोणी लेडीज वगैरे असलं तर त्यांना लगेच सांगायचं, असं बोलते मला. माझी बहीण बोलते असं सुरक्षित जिथं असलं तिथं जा, असं माझी बहीण बोलते. खूप चांगलं सांगितलंय तुझ्या ताईनी तुला. कारण काय आहे, कोणाला तरी सांगितलं की एकतर आपली भीती कमी होते, आणि जर समजा ज्यांना सांगितलं ते माणूस मोठं असेल तर ते तुमची काळजी घेऊ शकतात. कारण तुम्ही सगळे लहान आहात ना. आत्ता तू 6वीतनं 7वीत जाणार. नाही, आता 7वीला, आता 8वीला जाणार. आता तू 8वीत जाणार आहे. जर बापरे, मोठी मुलगी आहेस तू. आता मला समजतं. आता पहिले काय मी थोडी अभ्यास वगैरे करायची नाही, असं इग्नोर करायचे त्याला. बर. आता अभ्यास वगैरे मला खूपच आवडतं, असं ऍक्टिंग वगैरे, वाह, मला खूप आवडतं. सुपर. मग ऍक्टिंग मध्ये काय काय करतेस तू, आणि कोणते ऍक्टर आवडतात ते आधी सांग. मला ऍक्टर मध्ये ते नाही का सुपर मूवीज, ते कार्टून वगैरे असतात, त्याच्यामधले ऍक्टर मला खूप आवडतात. ते असे मॉडेल टाईप राहतात आणि त्यांचे केस वगैरे ते खूपच भारी राहतात. एक मुलगी ती ऍक्टर मधली, सुपर मूवीज असं नाव आहे. मला खूपच त्याच्यामध्ये आयडियाज वगैरे पण असतात बरं का. मला त्याच्यामधली एक मुलगी आहे, तिचं वेगळंच काहीतरी नाव आहे, मला खूप आवडते ती. पण ती खरी मुलगी आहे का कार्टून आहे? नाही, खरी मुलगी आपल्यासारखंच दिसणारी आहे, पण त्याच्यामध्ये असं कार्टून वगैरे दाखवतात. बर. किती छान. मला तूच इतकी गोड आहेस दिसायला की मी म्हणते अजून दुसरं कोण कशाला पाहिजे. कोणी घातल्यात वेण्या? वेण्या रोज मी घालते, पण आज माझ्या आईने घातली. किती छान. एवढे लांब केस आहेत तुझे. मला मोठी केस आवडतात, खूप आवडतं मला. माझ्या मावशीचे पण केस ना खूप मोठी इतके, पण आता माझी मावशी वाढले ना, म्हणून मला. मावशी नाहीये? मला 2 मावशी, पण लहानी मावशी वाढली. कशाने? त्यांचा ऍक्सिडेंट झाला. खूप वाईट वाटतं मला खूप आठवण आहे ते. बरोबर. ती मला खूप आवडायची, पण आम्ही मला ना, माझ्या मम्मीला 2 बहिणी होत्या आणि 3 भाऊ होते, म्हणजे 3 मुली आणि 3 मुलं असं झालेलं होतं. आणि मला लहान भाऊ आहे ना, ते मला म्हणजे लहान मामा, ते मला खूप आवडतात. ते मला असं मस्ती वगैरे करतात. त्यांचे आता ना एक मुलगी झाली त्यांना. एक पहिली मुलगी होती, तिचं नाव अमायरा आहे. ती आता 3 वर्षाची झाली असेल. बर. 2-3 वर्षाची. एक ती लहान मुलगी, तिला तर आम्ही हेच बोलणार की नाही, अमायरा, छोटी अमायरा, पण तिचं वेदिका नाव आहे. आम्ही तिला असं वेदू वगैरे बोलतो. मला खूप आवडते, पण अजून बघितलंच नाही मी तिला. म्हणजे ती अजून लहान आहे ना, अजून ती आत्ताच जन्म झाला तिचा, मार्च मध्ये झाला. अरे, अगदीच 2-3 महिने, 1च महिन्याची आहे. खूप आवडते मला. तिचा फोटो बघितला, इतकी क्यूट आहे, वा, लय आवडते मला, खूपच आवडते. तुमच्या घरी एक छोटीशी बाहुली आली आहे, म्हणजे तुला खेळायला मिळणार आहे वेदिका. हो, आता ती येईल ना. आता उन्हाळ्याची सुट्ट्याच तर लागलाय. आम्ही बोलतोय 1 मेला या, पण काय मामा बोलता की नाही, आमचं काम चालू नाही, ते लहान आहे, नाही येऊ शकत, असं करता, म्हणून. येईल. 1 मेला काय असतं ग? 1 मेला काहीतरी विशेष दिवस आहे ना तो. काय ऐकलंयस का तू? ऐकलं तर होतं, मला आठवलं. हा, महाराष्ट्र दिवस असतो 1 मेला. 1 मेला महाराष्ट्र दिन असतो. आणि एक गोष्ट असते, मला वाटतं 1 मेला कामगार दिवस असतो. हो, Workers' ते Day. पेटी वगैरे भेटतात ते का? नाही. कसली पेटी? ते नाही का, ते सरकार देता पेटी वगैरे, आम्हाला भेटलेली.
मागं भेटलेली होती आणि आता नाही ती भेटली. कुठल्या योजनेची वगैरे पेटी असेल, म्हणजे रंगपेटी वगैरे असं म्हणतेस का नाही तू? नाही, त्याच्यामध्ये असं कामगार कल्याण, त्याच्यावाले भांडे म्हणजे हा, हा, ते हा. हॅट आणि ते नाही का, ते सरकार देतात, ते काम करतात, सेंटरिंग कामवाले त्यांच्यावाले होते. हो. भेटले होते माझ्या पप्पांना आणि नाव नोंदलं की भेटून जातं. बर, तुला तुझ्या आई बाबांचं काम माहितीये, ते काय काय करतात? हो, माझे पप्पा हे सेंटरिंग काम करतात आणि माझी आई कंपनीत जाते. बर. ती माझी आई गाड्या वगैरे आहे ना, त्यांच्यावाले पार्ट्स येतात, त्याच्यावाले पार्ट्स ते असताना ते कॅरेट असतं, त्याच्यामध्ये ठेवायचं, नाव टिक करायचं आणि न्यायचं, हेच आहे. बर. मी गेलेली आहे, पण माझ्या पप्पांच्या कामावर जाता नाही येणार ना, तिथं काय पण होऊ शकतं, ते सेंटरिंग आहे ना, तिथं लहान मुलं नाही चालत. बर. म्हणून मी गेली असती, पण नाही गेले. मी लांबून वगैरे बघितले, पण असं जवळ नाही गेलेली. माझे पप्पाच नको बोलता. बरोबर आहे. पण तुला अभिमान वाटतो का आई बाबांचा, की किती मेहनत करतात? पण मला असं पण वाटतं, का करता, नाही करायला पाहिजे, माझ्यासोबत राहायला पाहिजे असं वाटतं. पण काम नाही केलं तर कसं काय माझं शिक्षण होईल, म्हणून. बरोबर. माझा भाऊ आहे, आता आम्ही 3 जणी आहे आणि एक भाऊ आहे. मोठा भाऊ आहे, त्याचं नाव रोहित आहे, तो आता बाहेरून कॉलेज करतो. तो 15वीला आहे, आता 16वीला जाईल. माझी 2 नंबरची बहीण, ती आकांक्षा तिचं नाव आहे, ते मला खूप आवडते, मला लाड करते वगैरे. आमचं भांडण पण होतं, पण ती मला बोलली का, ती ना लगेच जायला सांगते, पण मला राग येतो, मी गुस्सा होऊन जाते. आणि ती आता 12वीला आहे, आता 3रीला जाईल ती. असं कॉलेज झालंय तिचं, 13वीला जाईल ती. पोलीसचं ट्रेनिंग वगैरे असं घेते. माझा मोठा भाऊ आणि ती 2 नंबरची बहीण, त्या दोघांना पण पोलीस बनायचंय, IPS. येस. आणि मला पण तेच इंडियन म्हणतात. पोलीस सर्व्हिसेस. हो. माझी 3 नंबरची बहीण, तिचं नाव तनुजा आहे, ती आता 11वीला जाईल. बर. तिचं आणि माझं भांडण पण का? खूप आवडत तर बिलकुल नाही मला. केलंय काय तनुजानी एवढं भांडायला? मला ना खूप राग येतोय, मला ती माझ्यासोबत ना खूप झगडा करते. पण कशावरून? तिने तुझा हेअरबँड घेतला का? नाही, थोडं काय झालं लगेच मला मारायला सुटते, मला खूप राग येतो. मी आज पण कट्टी तिच्यासोबत. आज सकाळीच माझं तिचं भांडण झालं, कारण म्हणता काय ना, एवढं लांब जायचं आणि एवढी जोरात गागती, तुला झोपायचं होतं. मग आता माझा हेअरबँड हरवला होता, मी काय करू शकते आता? मला खूप राग आला होता. अरे देवा. मला हो, तिचं आणि माझं भांडण होतच. ते लक्षात राहतं छोटं असताना. पण तुला हे सगळेजण लाडानी काय म्हणतात? जागू. जागू. हो. अरे वा. माझे मोठे मामा आहे 2, म्हणजे सगळे मामाना मला जग्गा डाकू बोलतात. अरे देवा, डाकू आलाय मुलाखतीला. देवा भगवंत, आणि हा डाकू म्हणतोय मला पोलीस व्हायचंय. देवा देवा देवा, काय वेळ आली आमच्यावर. एवढा गोड 2 वेळा घातलेला डाकू येऊन बसलाय, जग्गा डाकू. नाही, मला ते लाडानी बोलतं, मला आवडतं, पण कधी कधी मी त्यांना असं मारते वगैरे, लाडानी मारते बरं का. आणि मला जग्गा टाकून बोलताना तर मी रागवून, माझ्या मामाच्या गावाला 3 रूम आहे, 2 नंबरच्या रूम मध्ये घुसून बसते. अशा जागेवर लपते की कोणाला भेटणारच नाही. खूप मी छोटी आहे ना, मग बारीक पण आहे, मग मी एकाच जागेवर लपून जाते. माझा अड्डा, बापरे, मी तिथं एकदम सुरक्षित लपते. पण आमची मांजर जणली होती ना, तिचे पिल्ले होते, मला इथं डायरेक्ट नख मारला होता. मला खूप भीती वाटते. तू काय म्हणलीस? मांजर काय? मांजर नाही, त्याच्या पुढे जणली होती. काय होती? जणली होती. जणली होती म्हणजे पिल्ल झाली होती. हो, आमच्या भाषेमध्ये त्यांना जणली. किती छान आहे ते शब्द, मला कळला नाही म्हणून मी तुला परत विचारलं. ती जणली होती. किती पिल्ल झाली? तिला 6 पिल्ले झाली. अरे देवा, 6 एका वेळेला? 6 झाले होते खरं. किती क्यूट दिसतात ती. पण ते ना लगेच म्हणजे 2-3 वाढले होते बरं का.
पण मला भीती ते वाटते. होतं कधी कधी जनावरांना. पिल्लांची मला क्यूट पण वाटतात ते, पण भीती पण वाटते त्यांची. मांजराच्या पिल्लाची कशाला जागू? त्याने लय जोरात नख मारला होता. आपण एकदम असं त्यांना उचलायला गेलो ना हो, आणि तर ते तिच्या- घाबरतात. म्हणजे मांजरीच्या पिल्लाने नाही बरं का, मांजरीने नख मारला होता. तिने म्हणजे आई जी होती हा, तिने. तिने. हा. तिने नख मारला होता. बापरे, खूप जोरात मारला होता बरं का. अरे पण त्यांना काय वाटतं माहितीये का, ते एकदम छोटी असतात ना पिल्लं, ते डोळे उघडेपर्यंत आई जरा त्यांना त्यांना जपून ठेवते. सांभाळते आणि त्यांना असं वाटतं की माझ्या पिल्लांवर हमला करताय असं वाटतं. माझ्या बहिणीने सांगितलं होतं मला हे. म्हणजे ओळखीची माणसं असली तरी त्या फिसकारतात मांजरी असं. मी लहान होते ना, तर माझ्या मावशीचा मुलगा आणि तो आणि मी, आम्ही दोघं तर लहानच होते. तो पहिलीला असेल तर मी दुसरीला असं होतो. आम्ही तर इतकं मस्ती म्हणजे पहिली दुसरी तर मस्ती करणारच आहे. आम्ही मस्ती करायचो आणि इतकी मस्ती करायचो. आमची मांजराने इतकी क्यूट होती तिला जणली होती बघा ती. तेव्हा मी मोठी झाली होती थोडी, पण आधी ती क्यूट पण दिसायची. त्या मांजरीने अंडी घातली होती का? अंडी नव्हती घातली. मग कशी झाली अंडी पिल्लं? कसं काय घालणार, म्हणजे डायरेक्ट पिल्ले देतात. कसं काय? ते सस्तन प्राणी आहेत. सॉरी अंडी ती मांजर कशी अंडी घालेल? अंडी नाही, कोंबडी वगैरे ते देतात. साप मला खूप साप? आवडतो बरं. कोण? मला साप आवडतो. आता ना ह्या जग्गा डाकूला मीच घाबरली आहे. साप का आवडतो तुला? मला तो ना असं टीव्ही मध्ये येतं, मला साप आवडतोच म्हणजे खरं तर. अगं साप विषारी असतात. पण मला आवडतो. काय करतात ते आवडायला? असे येतात दाखील बसते घेतात. घाबरून. ढसून घेतात बरोबर, हो, पण मला आवडतात. म्हणजे बघायला टीव्हीवर बघायला आवडतात. हो, प्राण्यांमध्ये मला आवडतो. मला डॉग आवडतो, पण मला डॉगची भीती वाटते बरं का. का? कारण की तो भुकतो, चावतो. नाही कुत्रा मला चावलेलं आहे. कुत्र चावलं तुला? मी माझ्या मामाच्या गावाला होते ना, तर मी थोडी अगोचर होते बरं का. काय होतीस? अगोचर म्हणजे अगोचर मुलगी होतीस, कळलं. हा, म्हणजे जरा स्मार्ट, थोडीशी प्रेमाने आगाऊ अगोचर होतीस. त्या कुत्रा ना एकदम मोठे मोठे केस, म्हणजे त्या अमीर माणसाचं कुत्र होतं बरं का. बर. तो असं थोडं स्मार्टवानेच करायचं बरं का. मला त्याचं म्हणजे आवडायचंच नाही तुम्हाला. मग मी त्याच्यानं असंच मजामध्ये वरती बघितलं आणि त्याच्या तोंडावरच पाय देऊन दिला. म्हणजे मी हटकून नाही दिला बरं का. मी म्हणजे त्याच्या साहेबाकडे बघत होते, अशी वरती बघत होते, आणि अचानक त्याच्या तोंडावर पाय पडला. मी नाही दिला बरं का. बर. ते अचानक पाय आला म्हणून अचानक त्याच्या तोंड आलं, नाही तर मी पाय नसता दिला. मुख्य प्राणी असतं ना, ते समजू शकते मी त्याला किती प्राणी मग भुंकला काय, डायरेक्ट चावला. बापरे, मला खूप भीती वाटली खरंच. अरे आज पण रडू येतं मला. कुत्र्याची भीती वाटते आणि सापाची भीती नाही वाटत? नाही, सापाची नाही वाटत. कुठल्या रंगाचे साप माहिती आहेत तुला? म्हणजे त्याच्या जाती पण असतात ना सापाच्या, का कसल्या? तो नाही का, तो विषारी इच्छाधारी साप, नागिन. हो, असते ना, ते माणूसच साप बनतो असं. नागिन डायरेक्ट मुलगी बनून जाते डायरेक्ट. कसं काय होतं का ते? तुला काय वाटतं? मला नाही वाटत. असूही शकेल, कदाचित बनत असतील. म्हणजे गोष्टीत तर दाखवतात, टीव्ही मध्ये नाही दाखवतात ते, नाही का. काय इच्छा मागायच्या त्यांच्याकडे? त्याच्याकडे म्हणजे पैसे वगैरे मागायचे का? नाही. मग मला ना मोठं होऊन ना, म्हणजे आई बापा आहे ना, ते मजुरी वगैरे नाही करायला पाहिजे. ते घरात बसले पाहिजे, आमची रक्षा करायला पाहिजे. म्हणजे आम्हाला लाड वगैरे लावायला पाहिजे, आम्ही त्यांना सांभाळायला पाहिजे असं वाटतं मला. किती छान. म्हणजे ते काम करणार असं नाही, आम्ही काम करू आणि त्यांना आम्ही सांभाळू असं वाटतं मला. एकदा माझ्या बाई होत्या गुंदेच्या म्हणून, त्या आम्हाला इतक्या आवडायच्या, आमच्या पूर्ण वर्गाला आवडायच्या, पण त्यांची बदलीच झाली.
मग तुला माहितीये आम्ही सगळ्या जणींनी मिळून आम्हाला इतकं वाईट वाटलं आणि आम्ही साधारण तुझ्या एवढ्या होतो, तर आम्ही सगळ्यांनी वर्गणी काढली, ज्याला जे शक्य आहे, 1 रुपये 2 रुपये 5 रुपये असं गोळा केला आम्ही. आणि मग त्याची काहीतरी वस्तू घेतली. तर ती वस्तू आणायला मी सायकलनी डेक्कनला गेले होते. डेक्कनला म्हणजे पुण्यात. पण ते मला माहित नाही. हा म्हणजे तुला ती जागा माहित नसेल, पण असं तिथे काहीतरी एक्झिबिशन लागलं होतं. मग मी तिथल्या 1-2 वस्तू घेतल्या, मग सगळ्या मैत्रिणींना दाखवल्या, मग आम्ही बाईंना भेटायला गेलो. तसं तुझ्या बाबतीत काही झालंय का? अरे आठवलं मला, आमच्या टीचरांचा बर्थडे होता ना, तर त्यांचा फेब्रुवारी का कधीतरी बर्थडे होता, 12 फेब्रुवारी. तर त्यांना आम्ही 3 मजलीचा केक आणला होता बरं का. आम्हाला तर खूप आवडतं. गोड आहे, स्ट्रीट आहे पण गोड आहे, मला खूप आवडतं. हा पावरा मॅम. त्यांना आम्ही 3 थालीचा केक आणला आणि त्यांना इतकं भारी गिफ्ट दिलंय. त्याचं लकडीवाणी आहे आणि त्याच्यामध्ये इथे एक असं छोटं वाटीसारखं काचीचं आहे आणि खाली पण आहे आणि 3 वाणी आहे, 3 टाईपचे. आणि वरतून तो एक काचीचा बॉल आहे, त्याच्यामध्ये लाईट लागतात, तो असा टाकायचा आणि मागून साईडने ना पाणी टाकायचं आणि ते वरती जाताना डबल त्या बॉलमध्ये ते असे वाटा होते ना, त्याच्यामधून जाते. हा शिरतं, खाली जातं. इतकं भारी वाटतं ते. आणि टीचर आहे ना, आम्ही टीचरांना बोलतो की तुमच्या टीव्ही पाशी ठेवा. त्यांचं रूम वगैरे बघितलं आम्ही, तिथं इतकं भारी त्यांचं रूम वगैरे सगळं भारी आहे. आणि त्यांना मुलगी पण आहे, ती इतकी क्यूट आहे, बापरे माझ्यापेक्षा तू क्यूटच आहे, खूप आहे क्यूट. आणि तिच्याले म्हणजे ती स्वतः मेकअप करते बरं का, 2रीलाच आहे, आता 3रीला जाईल. खूप क्यूट आहे ती, स्वतः मेकअप करते पूर्ण, फ्लश वगैरे. पण एवढा मेकअप नाही, डार्क मेकअप नाही, पण नाजूकसा मेकअप इतका भारी करते. आम्ही बोलतो तिला तू पण करून दे ना, आम्हाला करून द्या ना. तुला आवडतो का मेकअप? बापरे विसरलेच मी. माझा कसा वाटतोय मेकअप? केलाय मी मेकअप असं वाटतंय का कमी आहे जरा? हा कमी थोडा. काय करायला पाहिजे? इथं ब्लॅक झालेलं आहे, इथं थोडं लावायला पाहिजे होतं. आणि बघ हा बस एवढा डायरेक्ट नको. ते जरा मी मोठी झाली आहे ना, तर ते कधी कधी डार्क स्पॉट म्हणतो आपण त्याला, ते येतात, ते मी नीट कव्हर करीन. तर अजून काही सुचतंय? लिपस्टिक वगैरे ठीक आहे ना? लिपस्टिक एवढी डार्क नकोय. बरं. आय शॅडोज पण कमीच हवे. सगळं परफेक्ट आहे, फक्त इथं ब्लॅक म्हणजे तुमची काजळ वगैरे आहे ना, थोडी इथं डार्क झालेली. हा ते मी पुढच्या वेळी लक्षात ठेवीन. इथं ब्लॅक झालेलं आहे हे ना, हे डार्क सर्कलच आहेत अगं, मग ते जरा मिटवायला पाहिजेत. बरोबर आहे तुझं. बाकी ठीक आहे, सुंदर दिसतात का? थँक्यू. पण कानातलं वगैरे बरं आहे का? कारण मला तुझ्याकडे बघून इतकं छान वाटतंय, तर तुला साजेसं तरी मी रेडी होऊन यायला पाहिजे ना, जरा मोठं घालायला पाहिजे होतं का ठीक आहे? ठीक आहे, पण असं रिंग वाणी घालायला पाहिजे, जरा लोमतं काहीतरी छान वाटतं. असं रिंग असते ना, ती माझ्याकडे आहे बरं का. हो, 2 आहे, मला खूप आवडतात. आणि शाळेत चालतं का घातलेलं? नाही, शाळेत अशा इयरिंग्स नाही चालत, फक्त हे वाले चालतात, साधे, हे साधेच वगैरे. आणि जर आमच्या शेजारची स्कूल आहे त्याच्यामध्ये तर एकदम नाजूक चालतात, असे वाले मोठे वगैरे डायरेक्ट स्कूलमधून घरी पाठवून देतो दुसऱ्याच दिवशी डायरेक्ट. पण का सांगू का, काही जण सोन्याची वस्तू घालतात, मग ते हरवलं तर कोण शोधत बसणार, म्हणून त्यासाठी. मला तुझं नाकातलं पण आवडलं. ते सोन्याचं आहे बरं का. हो, नाक टोचलेलं आहे तुझं. माझ्या मामाने हे ना टोचण्यासाठी किती टोचली होती, म्हणजे बदली करायची होती, दुसरी घालायची होती, सोन्याची घालायची होती, म्हणून किती जणांनी पैसे गोळा केले. मामा, आजी आणि माझी आई आणि माझे पप्पा, इतकं 4 जणांनी केले माहितीये का. आणि माझी मावशी आहे ना, ती 2 नंबरची नाही 1 नंबरची, ती तर त्या पोरांना सांभाळण्यामध्ये इतकी दुंग झाली, बापरे. कारण की माझ्या लहान्या मावशीची पोरं पण होते आणि माझी लहानी मावशी ना घरीच थांबते, जास्त हिंडत वगैरे नाही, म्हणजे कारण की ना घरी सांभाळायला पण हवं ना, म्हणून सांभाळण्यामध्ये दुंग. तो त्यांचा माझ्या लहान्या मावशी त्या वाढल्या, त्यांचा पोरगा लहान डायरेक्ट रस्त्यावर फिरायचा, बापरे विचारू नका. मी त्याला मी जायचे, मला बोलवायचे की रट टोचायची का नाही, मला तर खूपच असायचं का, मी बोलायची मला नाही टोचायची,
टोचायची नाही टोचायची असे वारंवार मी बदलायचे. मला आवडायचं, त्यांची मजा घ्यायची. तर म्हणजे मला आवडतं पण मी घेत नाही बरं का एवढी मजा. फक्त मामा मावशी यांची घेते. आणि जर आईची घेतली तर आई म्हणते असं केलं तर मग मी तर शांतच होऊन जाते. आणि माझे पप्पा असं रागात बघितलं लगेच शांत. कसं कसं दाखव. क्लास रागून बघतात की आपल्याला कळतच. एकदा बघितलं ना भाई आम्ही लगेच शांत, डायरेक्ट शांत. पण कशावरून रागवतात आई बाबा? मग ते असं वचवच करायची नाही. जर कुठं घरी पाहुणे आले तर आम्ही वचवच केली तर एक म्हणजे बोलायची वेळ नाही नको यायला. फक्त एकदा बघितलं लगेच शांत होऊन जायचं. म्हणजे मार खाण्यापर्यंत जात नाही. नाही आम्ही मार खाल्ला लगेच पोहोचतो. जर माझी बहीण आहे ना तिला आणि तिचा आणि माझा झगडा होतो बघा, तिला जर मारलं ना असं थोडं पण मारलं ना माझ्या आईने लगेच पप्पा असतोवर बाहेर, पप्पा असतोवर बाहेर. माझे पप्पा केव्हा येते, पहिले माझी आई लवकरच यायची, माझे पप्पा 7 वाजेपर्यंत यायचे. नाही पहिले तर ना 9 पण वाजून जायचे ना. बाहेरच राहायची, जेवायची नाही, बाहेरच राहायची निसती. आम्ही बोलवलं का नाही मी पप्पा आले तरच येईल अशी बोलायची. पण मी थोडी लाटकी बरं का माझ्या पप्पांची. बर. माझे पप्पा आले पहिले मी पप्पांना पाणी देईल वगैरे, पप्पांना बोलाल कसं झालं काम वगैरे असं बातचीत करेल. पहिले पप्पा आहे ना आले का मॅच वगैरे बघताना तर पप्पांना मॅचच बघू देत नाही. पहिले बोलते आमच्या शाळेत काय झालं ते बोलते. ते बोलले का मग आता तुम्ही फ्री आहे बघा, आता तुम्ही फ्री आहे जे करायचं ते करा. तू मॅच बघतेस पप्पांबरोबर? हा 2-3 टाइम बघितली पण मला मॅच ना आवडत नाही एवढी. नाही कारण की ना त्याच्यामध्ये असं बॉल वगैरे फेकतात, एका माणशी गागत राहता वगैरे, ते किती शोर करतात बापरे, मला बिलकुल नाही आवडत. अगं मजा येते क्रिकेट बघायला. मजा येते पण मला नाही आवडत. हरकत नाही. मला क्रिकेट नाही, मला हे कबड्डी. कबड्डीला तर विसरू नाही शकणार मी कारण की मला खूप आवडते. आणि आता कबड्डीच्या सगळीकडे मॅचेस केवढ्या सुरू झाल्यात प्रो कबड्डीच्या. त्याचं ग्राउंड वेगळं असतं बघ समृद्धी. आणि मी ऐकलेलं आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, ते असं गाडी वगैरे ते त्याचे टायर असतात ना त्याचे तुकडे करतात आणि ते आपण क्रिकेट खेळतो ना तिथं टाकतं पण हे माहित नाही मला. आम्ही बघितलं होतं टायरचे तुकडे करून ग्राउंडवर टाकतात. एकदम बारीक तुकडे करते असे एवढे आणि टाकतात. का टाकतात ते पिच बनवायला मलाही माहित नाही, पिच बनवायला टाकत असतील कदाचित कारण ते पळत येऊन बॉल टाकतात ना. ते असं म्हणजे त्यांच्या इथं असतं ना ते वगैरे गार्ड आणि ते असं पळतात तिथं जास्त लागू नये म्हणून. असं तसं इथं सुरक्षेसाठी इथं लावायलाच राहतं पण तरी ते टाकतात असं मी ऐकलेलं. पण हे फक्त बॅट्समन लावतात ग, बाकीचे जे खेळाडू असतात फिल्डर वगैरे जे पकडतात बॉल ते कुठे गार्ड घालून खेळतात. पण हे विचारायला पाहिजे, चांगली माहिती दिलीस तू की ग्राउंडला रबराचे बारीक बारीक तुकडे टाकतात. बर. आपल्या देशाचं कसं काय चाललंय असं तुला वाटतं समृद्धी? भारत देशात आता बरोबर चाललंय का सगळं? खेळ, सुरक्षा, तुला काय मत आहे तुझं आपल्या देशाबद्दल? मला एक मत आहे बरं का, ते ट्रॅफिक करताना ते मला बिलकुल नाही आवडत. ट्रॅफिक जास्त होते आणि ते तर त्यांचं म्हणणंच आहे की ट्रॅफिक व्हायलाच पाहिजे कारण की मग पुढचे पण जायला बरोबर येते. आणि ते काय बोलतात त्याला, ते कचरा वगैरे टाकणं हे तर चुकीचंच आहे. सगळेच बोलणार, मी काय सगळेच बोलतील ते कचरा टाकणे, गाडीतून बाहेर कचरा टाकणे, गाडीवर थुंकणे वगैरे ते मला आवडत नाही. मी टीव्हीमध्ये पण बघितलेलं आहे बरं का, ते असं कचऱ्यावरून ना ते टीव्हीमध्ये आलेलं आहे, मला नाही आवडत ते खास करून मला बिलकुल नाही आवडत. अगदी बरोबर आहे, स्वच्छता आपण पाळायलाच पाहिजे, ते काही कोणी शिकवावं लागत नाही. आणि आमच्या स्कूलमध्ये पण वॉशरूम स्वच्छ ठेवा, तुम्ही वॉशरूमला गेले तर पाणी टाका. आम्ही मुली टाकतो पण मुलं टाकत नाही ना, म्हणून जर टाकलं नाही ना तर आम्ही बोलतो त्यांना सजा द्या. पण काय आता ते नवीन टीचर आलेले आहेत त्या काय एवढं लक्ष देते नाही, फक्त आमचेच टीचर लक्ष देतात जास्त. पण जागू मी तुला सांगू,
की मुलांच्या बाथरूम मध्ये मी कधी गेले नाही, मी कुठे गेले. पण मुली असतात ना त्या खूप स्वच्छ ठेवत नाहीत. कारण तुम्ही पाणी तर टाकायलाच पाहिजे, पण असं पण अस्वच्छ करून ठेवू नये. आता पिरियड वगैरे असले तर ते पॅड फेकून येतात. तुम्ही नीट टाका ना, ते करत नाहीत मुली. मग मला त्याचा राग येतो की तुम्ही पण स्वच्छता ठेवा ना. तुम्ही नीट गुंडाळून एखादा तुकडा तुमच्याकडे ठेवा पेपरचा, कागदाचा, त्याच्यात गुंडाळून टाका, ती स्वच्छता ठेवा. एखादा जर मुलगा आला मुलींच्या बाथरूममध्ये तर तो चक्कर येऊन पडायचा चुकून आला तर. इतकं अस्वच्छ असतात काही काही. आमचा रूम तो वॉशरूम जवळच आहे. आम्ही 7वीचे विद्यार्थी, आमचा जवळच आहे. तर कोणी गेलं ना, मुलगा वगैरे, सर वगैरे, म्हणजे बाहेरचे ते गेले तर आम्ही त्यांना थांबवतो, जाऊ नका, ते लेडीज वॉशरूम आहे. तसं आमच्या इथं सर लिहिलेलं आहे की स्त्रियांसाठी आहे लेडीज वॉशरूम. इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये दोन्ही टाइपमध्ये लिहिलेलं आहे. आणि हिंदीमध्ये जो भाषा आपको बहुत पसंद है उसमें लिखा है कि नहीं? लिखा है नहीं तो मुझे पसंद है, लेकिन लिखा नहीं. कोई बात नहीं, लेकिन स्त्री तो समजता है ना हिंदी लोगों को. तर मग स्त्रियांसाठी आणि लेडीज असं लिहिलंय. तरी बॉईज तिकडे येतात नाही, ते चुकून येतात. ते बाहेरचे, जर बाहेरचे ते माणसं वगैरे त्यांना माहीत नसलं ते चुकून येतात ना. तर आमचा समोर म्हणजे शेजारीच आहे, म्हणजे त्या साईडला ते ना आमचा वर्ग ह्या साईडला आहे. समोर पण एक वर्ग आहे 6वीचा. तर ते गेले तर पुढचे काही लक्ष देते नाही. आम्ही मोठं आहे, आम्हाला तर लक्षच द्यावं लागलं. आमची 7th क्लास होती. कोण मोठं आहे एवढंसं? आणि मी सांगू तर आमच्या वर्गात ना खूप ॲक्टिव्हिटीज होत्या, हे तर मी विसरणार नाही. आमचे टीचर आहे, आमची हे घेताच तर, पण हे पण घेता ॲक्टिव्हिटीज वगैरे, गेम्स. शनिवारचं बाहेर न्यायचं, गार्डन, आमच्या शेजारीच तर गार्डन आहे, स्कूलच्या शेजारीच गार्डन आहे, आम्हाला नेता. आणि जम्बू गार्डनच शेजारी आहे, गार्डनच्या शेजारीच जम्बू गार्डन. तिथं आमचे डान्स वगैरे झालेले. मला वक्तृत्व खूप आवडतं बरं का. वक्तृत्व करायला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती ना, इतकं मोठं भाषण, इतकं भारी भाषण केलं मी. आणि मला पण अभिमान वाटतो बरं का, कारण की मी एवढं भारी भाषण करते. मस्त. आणि माझी बहीण वगैरे ती मला शिकवती, माझं भांडण होतं ती मला शिकवती बरं का. तनुजा. हा, तिचं झगडं होतं पण मी प्रेम असतंच अगं. ते आता छोटे आहात ना तुम्ही, त्यामुळे भांडण तर होणारच. आणि तीच मला हे वगैरे म्हणजे काय बोलतो तयारी करून घेते. किती छान. आणि स्पर्धा होती का असंच होतं तुझं भाषण? नाही, स्पर्धा असतं म्हणजे फायनल ते असतं ना, ते नसतं. फक्त असं फोटो ठेवतात, त्यांची जयंती असते त्याचा फोटो ठेवता आणि मग भाषण वगैरे घेतात. अरे वा. आणि आमच्या केंद्र टीचर आहे ना, त्या माझं कौतुक करतात. मला हे खूप आवडतं. त्या आहे ना, त्यांनी माझं कौतुक केलेलं आहे 2-3 टाईम. आणि माझं छत्रपती शिवाजी महाराजांचं भाषण झालं होतं ना, त्याचं मला कौतुक केलं होतं. मस्त. मुख्याध्यापक सरांना तर माझं भाषण खूप आवडतं. तू कुठल्या गडावर गेलीस का? नाही. तू नक्की बघ. आपल्या महाराष्ट्रात केवढे गड आहेत माहितीये का? सिंहगड, रायगड, तोरणा, लोहगड, खूप गड आहेत. जंजिरा आहे समुद्रातला. जंजिरा. पहिले आम्ही 2-3 मुली होती, 4 मुली होत्या. आम्ही आहे ना, जंजिरा किल्ला आम्हाला म्हणजे कोणता पण किल्ला असो मग आम्हाला बनवायचाच होता. पण आमचे टीचर बोलले आम्ही खूप थकली आहे, ह्यावेळेस नका. मग आम्ही बोललो, टीचर बोलले की तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा. तर मग आम्ही गेलो, केला, थोडं स्टार्ट केली, थोडी म्हणजे माती कोरली वगैरे घेतली. पण आम्ही लेट गेलो होतो ना, म्हणून आम्हाला ट्रॅक्टरने माती नाही भेटली. मग आम्ही कोरलं. ते बोलले की कोरा तिथं माती खूप भेटल. मग आम्ही केली. तर मग आमचे टीचर आमचं कष्ट बघून मग टीचरांना क्यू आले, मग टीचर पण आले आणि आमचा किल्ला इतका भारी झाला. पण ज्या शेजारच्या मॅम होत्या ना, त्यांचा किल्ला त्यांना आवडला, मग त्यांचा नंबर काढला. हरकत नाही, पण तुम्ही बनवला तरी. पण त्यांचा वाला अजून मोठा होता. आमची कोशिश थोडी ह्यावेळेस. जंजिरा बनवत होता. जंजिरा. समुद्र बघितलास का? ओ, ते मधी किल्ला असतो ना, बाहेरून पाणी. खरा समुद्र बघितलायस का?
खरा समुद्र हा मी लहान होते तेव्हा बघितलेला आहे, पण नंतर नाही नदी नदी हा नदी बघितलेली आहे ना मी. माझा भाऊ ते नाही का असं एक छोटं असतं, त्याच्यावर एक असं बसतात, आडवा पाय करून ते बसतात, तर त्याच्यावर ते असं असं चालवतात. ती होडी आणि ते नाही का वेगळंच असतं ते, त्याला वेगळंच काहीतरी. तुमच्या गावात पाणी कमी आहे असं काही नाही ना? नाही, आम्हाला तर फुल पाणी असतं. मग चांगलं आहे. आम्हाला मोकळं पाणी असतं. आम्हाला जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा पाणी भेटतं. आणि आम्हाला प्यायचं पाणी नळ असतो. आम्हाला हंडे वगैरे घेऊन जावं लागतं, मग पाणी घ्यावं लागतं. हो का? प्यायचं पाणी वेगळं मिळतं आणि वापरायचं पाणी आहे, पाणी भरपूर आहे, सोय आहे त्याची. पण सोय असूनही का बाथरूम स्वच्छ ठेवत नाहीत याचा तुला राग येत नाही? शाळेतले बाथरूम, आमच्या शाळेत तर किती पाणी असतं तरी आम्हाला फिल्टरचं पाणी असतं, तरी आम्हाला ग्लास असतात ते पाणी पिता तोंड लावता, पण तसंच ठेवून देतात, धुवून कधी ठेवणारच नाही. हे मला राग येतो बरं. वरून तरी प्या मग पाणी, तोंड कशाला लावता? आणि मी एकदा दोनदा बॉटल नव्हती आणली, कारण की माझ्या आईने बॉटल नेली होती. म्हणजे माझी आई नेतीच, दुसरी बॉटल नेती, पण ती फुटली वगैरे झाली. तर मी बोलली की आई माझी बॉटल नाही, मला शाळेत पाणी भेटतंच तसं. पण मग जेव्हा पण मला ताण लागली का मग मी काय जाऊ शकत नाही, टीचर मग घडी घडी पाठवणार नाही ना, मग फ्रेंडचं उष्ट पाणी पिणं. तर मग मी एकदा दोनदा पिलं, तर मला एवढं आवडत नाही उष्ट पाणी पिणं. बरोबर आहे, कशाला, आपल्याला बरं वाटतच नाही ते. मग आज म्हणजे तब्येत बरी नसती मग, तर म्हणून मी ते नळाचं असं पाणी मला आवडतं बरं का, असं पाणी पिणं. पण त्या ग्लासमध्ये मी कधी पिलंच नाही, मला आवडतच नाही ते. तोंड लावता मी 2-3 बार गेलेली आहे तिथं. मी काय ठरवलंय सांगू तुला? कोणालाही मजा वाटेल. मी असं करते की असं जर समजा हाताने पाणी पिता येत नसेल तर जो ग्लास असेल तो आधी आपण विसळून घ्यायचा, थोडंसं पाणी प्यायचं, आपण परत विसळून ठेवायचं. किंवा मी जेव्हा बाथरूम मध्ये जाते कुठल्याही, आता काय मला शाळेत कॉलेजात जावं लागत नाही, मी मोठी झाली आहे, पण मी जर कुठल्या बाथरूम मध्ये गेले तर अनेकांना काय वाटतं, दुसऱ्यांनी कोणीतरी स्वच्छ करावं. त्याच्यापेक्षा कितीदा तरी मला वेळ असेल तर माझ्याकडे खरंच रद्दीचे कागद असतात, तर मी माझ्या परीने, मी काय अख्खं गांधीजींच्या इतकं सेवाव्रत माझ्याकडे नाहीये, कारण गांधीजींनी स्वच्छतेचं महत्व खूप शिकवलं होतं माहितीये आपल्या देशातल्या लोकांना. ते तर खूपच अभिमान. वाचलंय का तुम्ही? हो वाचलंय ना. ते नाही का आमच्या शाळेत ना कधी कधी ना होतं, ते तारीख वगैरे आठवत नाही, वाचन दिन, 2 ऑक्टोबर 30 वाचन दिन. ओके, वाचन दिन. तेव्हा ते पेज वगैरे, पुस्तक वगैरे ते बघून वाचायचं. आमचा जो वर्ग असला तर एकदम 2 मोठे म्हणजे गोल घालता, इकडे एक आणि इकडे एक. आमचा हॉल आहे, तिथं आमचे परिपाठ वगैरे होतात, तिथं आम्ही वाचतो, लिहितो. वाचनाकडे येऊच आपण, पण मी काय करते ते मुद्दा मी पूर्ण सांगते तुला. तर मी ज्या बाथरूम मध्ये जाते किमान तिथे जर काही कागद, कपटे किंवा पॅड्स पडले असतील ते मी अक्षरशः गोळा करते आणि कचऱ्यात, म्हणजे डस्टबिन असतं तिथे टाकते आणि मग हात स्वच्छ धुवून घेते. पण हे मी खरंच करते. तर तुला असं वाटतं की म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस नसतो. आता तू लकी आहेस, तुला 2 मोठ्या बहिणी आहेत, त्यांनी तुला समजावून सांगितलंय का पिरियडच्या काळजीबद्दल वगैरे? हो, केव्हा सांगितलं होतं, जेव्हा आमच्या पहिलेच्या टीचर होत्या ना, तर आम्ही गेलो होतो, तर आमच्या त्या रसाळ टीचर त्या 5वीला होत्या, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला पॅड्स वगैरे पण दिले होते, म्हणजे शारीरिक बद्दलही समजावून सांगितले होते. आणि ते दुसऱ्या टीचर आल्या होत्या, त्यांनी ते स्किन वगैरे लावून ब्लॅकबोर्डवर ते दाखवलं होतं, म्हणजे तुम्ही सुरक्षित वगैरे ते म्हणजे सांगितलं होतं. ते पॅड पण दिले होते आम्हाला. मी बॅगेत ठेवले आणि घरी घेऊन आले, आणि दीदीनी मला डबल सांगितलं काय काय होतं. माझ्या आईने पण माझ्या आईला तर वेळच आली नाही सांगायची, कारण की माझ्या बहिणीने सांगून दिलं. म्हणजे माझ्या आईला ना एवढं टेन्शन येत नाही माझं, पण माझ्या भावाचं थोडंसं, म्हणजे त्याला 8:30ला कामाला जावं लागतं, कारण की तो बाहेरून स्कूल म्हणजे कॉलेज करतो, कामाला जातो 8:30ला. त्याला टिफिन बांधावा लागतो. आज मी 3 वाजता उठले, 4 वाजता बस म्हणजे गाडी होते, टॅक्सी ते बुक केलेली होती,
तर मग ते काय बोलता, आम्ही 3 वाजता उठलो आणि तेव्हापासून माझी आई उठलेलीच होती. मी कॉल केला होता ना, तेव्हा उठलेलीच होती, काम आवरत होती, झाडू पोछा नाही पण झाडू वगैरे बाहेरचं ते आम्ही सारलेले बाहेर मागं तिथं, म्हणजे स्वच्छता करणं असं माझ्या आईला खूप आवडतं. रोज सकाळी उठून पहिले हे तर करणारच, बाहेरचं झाडू आणि घरातलं झाडू, हे तर नक्कीच आहे माझ्या आईचं. रोज उठून तर ते करणारच, ते नाही केलं तर माझ्या आजीला म्हणजे आईला. तू तुझ्या आईच्या एवढी होशील तेव्हा काय करशील? तेव्हा माझ्या आईने जे केलं ते तर मी करलच, पण मला जिथं स्वच्छ नाही तिथं मी स्वच्छ करल. सकाळी उठून झाडू मारणं हे माझं फायनल राहील बरं का, कारण की माझ्या आईची पण सवय होती, माझी पण स्वच्छता सवय. प्रिय आहेस. हो, माझी म्हणजे मी एकदा दोनदा व्हाईट भात टाकला होता, तर मी असं किचनवर ते थोडे तांदूळ पडले होते, तर मग ते साफ केले मी. माझी आई म्हणते तू पूर्ण माझ्यावरच पडली बरं का, अशी बोलते मला. आपण चटकन गोळा करतो ना, हो. सांडलं असेल तर. ते असं म्हणजे उचलून घेते ते असं, ते थोडं पाणी पण पडलं असेल ते पण पुसून घ्यायचं. मला स्वच्छता आवडते. म्हणजे पण काय माहिती, आता तू जर पोलीस ऑफिसर झालीस तर तुला हे सगळं करायला वेळ मिळणार का नाही? भात लावायला कुठं वेळ मिळणार? कामात असशील तू चोरांना पकडशील, सुरक्षेला कुठेतरी जाशील. ते तर आहेच, मला टाइमच नाही भेटणार. म्हणून काय वेळेस मला ऍक्टर पण बनायचंय बरं अरे का. हा, खरंच की ऍक्टर बनलीस तर मग वेगळं आहे. मग कदाचित तुला म्हणजे काय म्हणतात त्याला, ऍक्टिंग करताना तुला स्वयंपाक करण्याचा अभिनय करावा लागेल. मला असं ऍक्टिंग करायच्या टायमाला स्वयंपाक वगैरे आवडणं. ते दया असते ना, ती कशी करते एकदम भारी, एकदम तिच्यावाले मला खूप आवडतं. तुला साडी नेसता येते का? हो येते. मला. मी टीचर डेला आहे ना, मी साडी घातली होती, पण अशी थोडी हलकी फुलकी घातली होती. माझी आईनी डबल मला घालून दिली, एकदम परफेक्ट, एकदम भारी घालून दिली. सुटली का राहिली पूर्ण वेळ? राहिली. मी घातली होती ती, मी सोडली, कारण ते एकदम ढगळी वगैरे ते झालं होतं. पदर वगैरे मला घेता येत नव्हता, म्हणून माझ्या आईने डबल घालून दिली मला. आणि मला नेल्स वाढवायला तू खूपच आवडतं. खरंच? खूप. माझे खरेत. पण मला ते हे नाही आवडत, चिकटवलेले नेल्स पण हल्ली घालतात बघ, खूप जण लावतात बघ, ते नाही मला आवडत, माझे ते पडतात. मी टीचर डेला ना, मी नग घेतले होते 10 रुपयाचे. मी पैसे साचवले आणि नेल्स घेतले आणि मस्त ते लावले, पण ते लगेच निघून जात. हा, ते चिटकायचे लगेच निघून गेले आणि ते डायनसारखे होते, म्हणून मला जास्त आवडले नाही. मी ते एक सिरियल आहे ना, नागिन आणि डायन, त्याच्यामधली मला लगेच ती आठवली, ती चुडेल. बापरे, तिने डायरेक्ट तिची आहे ना, अचानक तिची शेंडी वाढते, एकदम मोठी शेंडी राहते, इतकी मोठी तर तिची शेंडी राहते, ती मस्त अशी घेते शेंडी इथपर्यंत येते. बापरे, लय मोठी येते तिच्या आले, तिचे काळे काळे डोळे, बापरे, नको तर लयच मोठे. आणि ते पापण्या लावतात, लेन्सेस घालतात, वेगळाच मेकअप करतात. काय माहिती, तू आता मोठी बनून ऍक्ट्रेस झालीस आणि आमच्या टीव्हीवर इच्छाधारी नागिन म्हणून तू चालीस, तर आम्ही काय करावं? नाही तर मला नागिन आवडते, आणि काय मी काढल तर बनले तर काढू शकते. आणि जर मला पोलीस तर बनायचंच आहे, मी हुशार आहे म्हणून. मला असं वाटतं सिनेमात जर तुला खरंच रस असेल तर आता आपली ओळख पण झाली आहे, एखाद्या सिनेमात तू जर माझी मुलगी असशील तर मला किती मजा येईल. मला तर खूपच मजा येईल, मला खूप येईल मजा. तुम्ही माझी आई बनशाल, पण मला माझी आई आवडते. नाही, बरोबर आहे, आपली आई आपल्याला आवडायलाच पाहिजे. लगेच मी कशी आवडायला लागेन? पण तेव्हा मग आपले डायलॉग असतील कदाचित, की तुझं नाव वेगळंच असेल, कदाचित त्याच्यामध्ये तुझं नाव असेल डॉली, तर तू अशी एकदम केस मोकळे सोडून कुठेतरी चालली असशील आणि मी तुला हिंदीमध्ये सांगीन की डॉली, आज तुम क्लास के लिए जा रही हो और वो भी बाल खुले छोड़ के, असं मी रागवले तर? मैं तो स्कूल जाऊंगी तो चोटी पहन के जाऊंगी, क्योंकि मुझे पसंद है. मैं स्कूल में म्हणजे मी 4थीला होते ना, तेव्हापासून
मी स्वतः वेण्या घातल्या बरं का. माझ्या आईने मला 2-3 टाइम घालून दिल्या. नंतर माझ्या आईला पण टाइम नाही राहिला, मग माझी आई कामाला जाते म्हणून मीच वेण्या घालते. माझ्या बहिणीला पण टाइम राहतो, पण मी दीदीकडून घातले नाही. 1दा-2दा मी घातली, नंतर मी एकदम परफेक्ट वेण्या घालायला लागले. मला खूप आवडतं. थोडं तेल लावतेस का? हो लावते. मला तेल आवडत नाही, पण मी का लावते, कारण की केस वाढायला पाहिजे ना म्हणून. ते पण आहे, आणि तेल नाही लावलं ना तर ते असे भुरे भुरे होऊन उभे राहतात. हो, त्यामुळे आणि माझे केस ना खूप भारी बर का. बर, ते एक दीदी मला इथं दिसली, तिची केस खूप भारी आहे. अशी इतकं खूप भारी केस होता. ते इथं मला दिसले ते दीदी, तिचे केस खूप भारी आहे. मला तशी केस आवडतात. ते तेल नसतं, एकदम सॉफ्ट कुरळे का असे? नाही, कुरले नाही. कुरले मी तेल न लावलेले. हा, एकदम सॉफ्ट सॉफ्ट वारा असं लगे गेले उडतात. तर लगेच असे भारी एकदम हळूहळू खाली सटकतात. ते मला खूप आवडतं बरं का. मी बघितलं त्या दीदीला इथंच कुठेतरी बघितलं मी. मला तिची केस आवडले आणि ती सुंदर आहे बरं का दिसायला. जागू, तुला खरं सांगू, अशी खूप मुलं काही वर्षांनी आपल्याला भेटणार आहेत जी म्हणणार आहेत, माहितीये का आम्ही समृद्धी ताईला भेटलो होतो, ती इतकी गोड आहे, इतकी क्यूट आहे, तिचे केस किती छान आहेत, ती किती मस्त ॲक्टिंग करते, ती किती छान मोठी पोलीस ऑफिसर झाली आहे, असं काय काय म्हणणार आहेत ती मुलं. असं ती मुलं म्हणतील तेव्हा मी तुझ्याकडे येईन आणि तुला म्हणेन, मॅडम आप मुझे सही दे दो ना. मला सही खूप भारी येते बरं का. खरंच? पण काय, मला आवडते, पण तुम्हाला आवडेल का ते नाही माहिती. काहीच हरकत नाही. करतेस का सही आपल्या सगळ्या टीमसाठी? आमच्यासाठी सही करा. एक काहीतरी संदेश लिहायचा असेल तरी चालेल आणि सही कर. संदेश कशाला? म्हणजे असं सही आम्ही जेव्हा सही मागायचो ना मोठ्या माणसांची, तेव्हा आम्ही म्हणायचो, मोठे, अरे तू फुल नागरिक होणार आहेस, आत्ता हाफ तिकीट असलीस म्हणून काय झालं, तू भारताची नागरिक आहेस आणि तुझे इतके छान छान विचार आहेत. अरे वा, 3 ठिपके बघू. सुपर कूल. समृद्धी, अशोक आणि पवार. हे बघा किती छान सही आहे समृद्धीची. मला असं वाटतंय की तू इतकी छान काम करणार आहेस, कारण तुझ्या मनात इतक्या चांगल्या चांगल्या इच्छा आहेत की आईचे कष्ट कमी व्हावेत, बाबांचे कष्ट कमी व्हावेत, त्यांनी दोघांनी तुमच्याबरोबर जास्त वेळ घालवावा. त्यामुळे तुला सांगू, इच्छाधारी नागिणीकडे काही मागायची गरजच पडणार नाही. तू स्वतः तुझ्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण करणार आहेस, कारण तुझ्यामध्ये ती धमक आहे, हो की नाही. आणि तुला तू केलेलं काम पण आवडतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुला तुझ्याबद्दल काय आवडतं. तर मला आता तूच आवडलेली आहेस, तर त्यामुळे मी तुला आता आमच्या सगळ्या टीमकडून एक गंमत देणार आहे. थँक्यू. तर या खूप शुभेच्छा. तुला जर मॉनिटर व्हायचं असेल 8वीत किंवा 9वीत गेल्यानंतर तर तू मॉनिटर हो. पुढे तर खूप मोठी मोठी स्वप्न आहेतच आपली. थँक्यू सो मच. पण तू खूप खूप छान मुलगी आहेस. आप बहुत अच्छी हो और आप हम सबको बहुत पसंद आई हो. तो खरंच मला पहिल्यांदा भेटते. किती छान. थँक्यू. तर खूप त्याच्यावर काय लिहिलंय तेवढं मला वाचून दाखव. भारत माझा देश आहे. प्राऊड इंडियन. वी आर प्राऊड ऑफ धिस प्राऊड इंडियन. थँक्यू सो मच. आणि म्हणजे आमच्या शाळेत ना 7वीपर्यंत स्कूल होती, तर आम्ही 8वी खोलायला एकदम हे केलेलं आहे, म्हणजे आम्हाला खोलायचीच आहे आम्हाला हे बोललो आम्ही. तर मग आमच्या शाळेत एक हे भेटलं, काय बोलता, स्कूल खोलली. तर आमच्या टीचर बोलत आहे की जर तुम्ही एवढं भारी केलेलं आहे, 8वी खोलली. सगळे आमच्या शाळेत ना ते पहिलेचे विद्यार्थी होते, ते येऊन गेले आणि त्यांनी 8वी खोलायची होती त्यांना, पण त्यांच्याकडून काही खुलली नाही, म्हणून आज आमच्यामुळं खुलली. म्हणून हे खूप अभिमान वाटतो आमच्या टीचरांना. सुरू झाली 8वी. हो, आज पहिल्यांदा. थँक्यू. शाबास. म्हणून ते पेपरवर पण येऊ शकतं ना. आमच्या टीचर बोलल्या की पेपरवर येईल, तर मग तुम्ही त्या न्यूज पेपरावर प्लीज वाचा. हे मला नक्की वाचीन. आणि किती मोठी गोष्ट आहे की विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे 8वी इयत्ता सुरू झाली.
थँक्यू शाबास. थँक्यू सो मच. आणि मला तुमचा आशीर्वाद तर पाहिजेलच. अहो असू दे, खूप प्रेम नाही, मला आहे. खरंच पाहिजे तुमचा आशीर्वाद. इकडे आहे, एक मिठी मारा. थँक्यू सो मच. खूप शाबासकी.